जळगावात अंत्ययात्रेत विचित्र प्रकार. नातेवाईक मृतदेह टाकून दिसेल तिथे पळाले. गावकरी येताच भयंकर कांड उघड. घटना ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. कारण जे घडलं ते साधं नव्हतं आणि जे पाहिलं गेलं ते समजण्यापलीकडचं होतं. जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यात एक अंत्ययात्रा शांतपणे पुढे सरकत होती. वातावरण गंभीर होतं. शोकाकुल नातेवाईक, डोळ्यात पाणी, मनात दुःख, सगळं नेहमीसारखंच. रस्त्यावरून सावकाश पुढे जात असलेली अंत्ययात्रा. कुणाचाही आवाज नाही, कुठलाही गोंधळ नाही. मृत व्यक्तीचं पार्थिव खांद्यावर घेतलेलं. समोर काही लोक चालत होते. मागे नातेवाईक, गावकरी, परिचित. कुणी स्तब्ध, कुणी अश्रूंना वाट मोकळी करून देत होता. संपूर्ण वातावरणात केवळ शोक आणि शांतता होती. पण अचानक क्षणात सगळं बदललं. काही सेकंदांपूर्वी जे लोक मृतदेहाच्या भोवती होते तेच लोक अचानक मागे वळले. कोणी ओरडत होतं, कोणी हात झटकत होतं, कोणी अंग झटकत रस्त्यावर बसलं, कोणी जीव वाचवण्यासाठी धावत सुटलं. आणि पाहता पाहता मृतदेह रस्त्यातच एकटा, निराधार. अंत्ययात्रा होती पण अंत्ययात्रेत एकही माणूस उरला नाही. हे दृश्य पाहून दुरून येणारे लोक थबकले. कुणालाच काही समजत नव्हतं. अचानक असा गोंधळ का झाला? सगळे लोक एकदम का पळाले? हे नेमकं काय घडलं? मृतदेह असाच टाकून ते लोक का पळाले? कोणीतरी हल्ला केला का? कुठून तरी गोळीबार झाला का? काहीतरी भयंकर घडले का? असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत होते. गावकऱ्यांनी धावत येऊन पाहिलं पण कुणीही लगेचच जवळ जायची हिंमत करत नव्हतं. कारण वातावरणात अजूनही भीती होती. लोक घाबरलेले होते. काही जण जमिनीवर बसून होते, काही जण वेदनेने विव्हळत होते, काही जणांच्या अंगावर सूज येत होती, तर काहींच्या चेहऱ्यावर असहाय्य वेदना स्पष्ट दिसत होत्या. थोड्याच वेळात बातमी सर्वत्र पसरली. जळगावात अंत्ययात्रेत काहीतरी भयंकर घडलंय. नातेवाईकांनी मृतदेह टाकून पळाले. घटनेचं कारण कुणालाच कळत नाही. घटनास्थळी आलेल्या लोकांनाही काही क्षण समजेनासं झालं. कोणताही अपघात दिसत नव्हता, कोणताही हल्लेखोर नव्हता, रक्तही दिसत नव्हतं. मात्र लोक जखमी होते. काहींच्या अंगावर मोठी सूज होती, काहींच्या मानेला, हाताला डंखाचे ठसे दिसत होते, काही जण डोळे उघडू शकत नव्हते, काहींच्या तोंडातून वेदनेने किंकाळ्या फुटत होत्या. हे सगळं कसं काय घडलं? अंत्ययात्रेत असं अचानक काय झालं की लोक मृतदेह सोडून पळाले? हळूहळू परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. जखमींना पाणी देण्यात आलं, काहींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मृतदेह पुन्हा उचलण्याआधी आजूबाजूचा परिसर तपासण्यात आला आणि मग जे समोर आलं ते ऐकून सगळेच हादरले. कोणताही माणूस नव्हता, कोणताही प्राणी नव्हता, कोणताही हल्लेखोर नव्हता. अचानक अंत्ययात्रेच्या मार्गावर मधमाशांचं मोठं पोळं उठलं होतं. रस्त्यालगत असलेल्या झाडावरचं हे पोळं काहीतरी हालचाल झाल्यामुळे बिथरलं आणि क्षणात मधमाशांचा थवा लोकांवर तुटून पडला. डोळ्यांना दिसेल तिथे डंख, डोकं, मान, हात, पाय, खालपर्यंतच्या भागापर्यंत मधमाशा घुसल्या. काही लोक समजायच्या आत मधमाशांचे शेकडो डंख अंगावर बसू लागले. शोकाकुल नातेवाईक त्या क्षणी मृत्यूचं दुःख विसरून फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागले. कोणीही मागे पाहिलं नाही, कोणी मृतदेहाकडे थांबलं नाही. फक्त जीव वाचवायचा एकच विचार आणि म्हणूनच मृतदेह रस्त्यात राहिला आणि लोक वाट दिसेल तिकडे पळाले. थोड्याच वेळात मधमाशांचा थवा शांत झाला, पण तोपर्यंत अनेकांना डंख बसले होते. काहींची अवस्था गंभीर झाली होती. नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मृतदेह पुन्हा सन्मानाने उचलण्यात आला. अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पण ज्या रस्त्यावरून अंत्ययात्रा गेली त्या रस्त्यावर घडलेला हा प्रसंग आजही लोकांच्या मनात भीती निर्माण करतो. हीच ती भयंकर सत्यकथा. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात घडलेली अंत्ययात्रेतला तो विचित्र, अंगावर शहारे आणणारा प्रकार. महाराष्ट्र हादरवणारी ही घटना आजही ऐकली की लोक सुन्न होतात.